मनोज जरांगे पाटील येवल्यात मराठा बांधवांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। भुजबळांच्या बालेकिल्ल्यात ते शक्ती प्रदर्शन करण्यासाठी पोहोचलेत। मराठा समाजाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। लक्ष्मण, आता मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही पाहिलं तर आपण भुजबळांवरती त्यांनी टीका केली होती, थेट वक्तव्य केली होती, आणि आता त्यांच्या मतदारसंघात आज ते शक्ती प्रदर्शन करतात, काय माहिती? विशाल, काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचं येवला शहरामध्ये जोरदार स्वागत झालं। येवला शहरामध्ये स्वागतावेळी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते मराठा समाजाचे हजारोंच्या संख्येने उपस्थित आहे। येवल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती मोठी सभा, जाहीर सभा या ठिकाणी पार पडली आहे आणि या जाहीर सभेसाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहे। विशेष म्हणजे या सभेच्या ठिकाणी छगन भुजबळांचे कट्टर विरोधक असलेले संभाजी पवार असतील, कल्याणराव पाटील असतील, माणिकराव शिंदे असतील, असे मराठा समाजाचे दिग्गज नेते जे आहे ते देखील या ठिकाणी व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आलेले आहे। आणि मराठा समाजानं एक मोठं शक्ती प्रदर्शन छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये केलेलं आहे। विशाल, आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न येतो, ओबीसी मधून ज्या वेळेला आरक्षण मागितलं जातं त्या वेळेला छगन भुजबळ असतील किंवा ओबीसी नेते असतील त्यांच्याकडून त्या आरक्षणाला विरोध केला जातो। अर्थात ओबीसी मधून देणाऱ्या आरक्षणाला विरोध केला जातो आणि त्या विरोध करणाऱ्या नेत्याचा अर्थात छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। पुढच्या काही वेळामध्ये जरांगे पाटील या ठिकाणी असलेल्या जनसमुदायाला संबोधित करतील आणि त्यानंतर जरांगे पाटील नेमका कोणावर निशाणा साधतात हे बघणं महत्वाचं आहे। मात्र जरांगे पाटलांच्या या शक्ती प्रदर्शनानं निश्चितपणे येवला शहरामधील आणि परिसरातल्या तालुक्यामध्ये एक वेगळं वातावरण, अर्थात मराठा समाजाला पोषक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक मोठी ताकद या निमित्तानं मराठा समाजानं आजच्या या सभेच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे। जरांगे पाटील बोलताय, पुढच्या काही वेळात जरांगे पाटील बोलायला सुरुवात करताय। आपण बघतोय जरांगे पाटील यांनी माईक देखील हातात घेतलाय, त्यामुळे आता जरांगे पाटील नेमकं काय बोलताय बघूया। विशाल, मनोज जरांगे पाटील हे येवल्यामध्ये पोहोचलेले आहेत। येवल्यामध्ये ते शक्ती प्रदर्शन करतात आणि आता व्यासपीठावर बोलायला ते उभे राहिलेत। मला यायला पण उशीर झाला तरीही आपण कडक उन्हात बसूनच मी आपल्या नगरीचा तुमची बरोबर पण करता का? तुमचं आरक्षण मिळालं तरी आवाज चालू तुमचा पण जरा एक मिनिटात सगळा आवाज पण झाला पाहिजे। खाली बसा, वर बसा, एवढंच चालू। हात जोडून सांगतो, हात जोडायला लावू नका। माझे मायबाप मराठी उन्हात आहेत, फक्त आरक्षणाची वेदना घेऊन। तुम्ही उन्हात, तुम्ही कडक उन्हात, मीही उन्हात येणार, मी सावलीवर उभा राहणार नाही। खाली सरका, तुम्ही उतरा, खाली खाली उतरा। मोकळा करा। दिसतं तुम्हाला मी, नाही दिसलं नाही दिसलं होऊन जाऊ द्या, आरक्षण मिळूस तर। आता तुम्ही खाली बसा, फक्त तुम्ही डायरेक्ट खाली बसा, वर कोणी बसू नका।